रक्षाबंधनाचा आठवडा या दोन राशींच्या व्यक्तींसाठी खास. रखडलेली कामं देखील पूर्ण होतील, पैसाही मिळेल. 24 ते 30 ऑगस्टचा रक्षाबंधनाचा आठवडा मेष आणि वृषभ राशीसाठी शुभ ठरू शकतो. आर्थिक लाभ, प्रेमातील सकारात्मक बदल, रखडलेली कामं आणि कौटुंबिक आनंद मिळण्याची देखील शक्यता आहे. यंदा रक्षाबंधन 28 ऑगस्ट म्हणजेच ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 24 ते 30 ऑगस्ट 2026 या महिन्यात आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जाणार आहे आणि या काळातच श्रावण पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन आणि चंद्रग्रहणासारख्या महत्त्वाच्या घडामोडी देखील आहेतच. तसेच शुक्र आणि बुधाच्या नक्षत्रातल्या बदलाचा परिणामही विविध राशींच्या व्यक्तींवर आपल्याला पाहायला मिळू शकतो. ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा म्हणजे 24 ते 30 ऑगस्ट 2026 हा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. या काळात श्रावण पौर्णिमा, रक्षाबंधन आणि चंद्रग्रहणासारख्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत. तसेच शुक्र आणि बुधाच्या नक्षत्रातल्या बदलाचा परिणामही विविध राशींवर आपल्याला पाहायला मिळू शकतो. ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा म्हणजे 24 ते 30 ऑगस्ट 2026 हा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. या काळात श्रावण पौर्णिमा, रक्षाबंधन आणि चंद्रग्रहणासारख्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत. तसंच शुक्र आणि बुधाच्या नक्षत्रातल्या बदलांचा परिणामही विविध राशींवर आपल्याला या आठवड्यात पाहायला मिळू शकतो. या आठवड्यात शुक्र चित्रा नक्षत्रात तर बुध पूर्व फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. याशिवाय सिंह राशीत सूर्य आणि बुधाच्या युतीमुळे बुधादित्य योग, सूर्य बुध केतू यांच्या युतीमुळे त्रिग्रही योग आणि गुरुच्या उच्च राशीतील स्थितीमुळे हंस राजयोग तयार होत असल्याचं ज्योतिषीय गणित सांगतं. त्यामुळे काही राशींना आर्थिक, व्यावसायिक आणि कौटुंबिक पातळीवर सकारात्मक परिणाम देखील मिळू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी ज्यांना सकारात्मक परिणाम मिळणार आहेत. सर्वात आधी मेष राशी. मेष राशीच्या जातकांसाठी हा आठवडा दिलासादायक ठरू शकतो. काही दिवसांपासून सुरू असलेल्या अडचणी दूर होण्याची शक्यता आहे. रक्षाबंधनामुळे कुटुंबातील वातावरण हे आनंदी राहील. प्रेमसंबंधात देखील सकारात्मक घडामोडी या घडू शकतात. व्यापाऱ्यांना देखील चांगला आर्थिक फायदा या आठवड्यात मिळू शकतो. प्रवासाचे योग असून अचानकच धनलाभाची देखील शक्यता आहे. मात्र आरोग्याच्या किरकोळ तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका, काळजी घ्या. वृषभ राशीच्या लोकांच्या अनेक अडचणी देखील या आठवड्यात कमी होऊ शकतात. रक्षाबंधनाच्या निमित्ताने घरात एखाद्या खास व्यक्तीचं आगमन देखील होऊ शकतं आणि त्या व्यक्तीच्या आण्याने आनंदाचं वातावरण देखील निर्माण होईल. तुमची जी रखडलेली कामं आहेत ती मार्गी लागण्याची देखील शक्यता आहे. व्यवसायातून आर्थिक लाभ मिळू शकतो. परदेश प्रवासाचे देखील नियोजन होऊ शकते. मुलांसोबत चांगला वेळ घालवाल. वैवाहिक जीवनातील ताणतणावही कमी होण्याची शक्यता आहे. मात्र कंबरदुखीचा त्रास तुम्हाला जाणवू शकतो. तर पुढील राशींसाठी काय? मिथुन, कन्या आणि वृश्चिकसह काही राशींना हा आठवडा मध्यम स्वरूपाचा ठरू शकतो. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळणं महत्त्वाचं आहे. निर्णय विचारपूर्वक घेणे आणि आर्थिक व्यवहारांमध्ये सावध राहणं हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.